मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकींच्या घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. एका बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपला आता शिकंजा काँग्रेस पक्षावर कसलेला दिसतोय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अजून ठरत नाही आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेसंदर्भात नेहमीच लोकांना आश्चर्य वाटलेलं आहे. साधारणतः आताची घडामोड अशी आहे की एका बाजूला मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणातून ज्या गोष्टी काही नेते जे निर्माण झाले त्याच्यातून जे एक झाले त्यापैकी एक आहेत प्रकाश शेंडगे. प्रकाश शेंडगे यांनी सगळ्या ओबीसींचा एक नवा राजकीय पक्ष निर्माण करावा अशा पद्धतीचा निर्णय केलेला आहे आणि या पक्षाचे नेते म्हणून, या पक्षाचे मुख्य संरक्षक म्हणून छगन भुजबळ यांचाही आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे. कदाचित छगन भुजबळ काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून त्या नव्या ओबीसी पक्षाचे अध्यक्ष किंवा नेतेसुद्धा होऊ शकतात. या सगळ्या पृष्ठभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी असा एक स्टँड घेतलेला आहे. त्यांचा कालचा एक व्हिडिओ असा आलेला आहे की ओबीसी नेत्यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करावी, छगन भुजबळ यांनी बाहेर पडून त्याचं अध्यक्ष व्हावं, तेव्हा अशावेळी वंचित बहुजन आघाडी 100% त्यांना सहकार्य करेल. याचा अर्थ काय होतो? आधी प्रकाश आंबेडकरांनी स्टेटमेंट काय केलं हे आपण ऐकून घेऊया. ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढतायत हे फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. मित्रो, तुमच्या लक्षात आलं असेलच की एका बाजूला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ऑलरेडी शिवसेनेचा मित्रपक्ष बनलेला आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विकास आघाडीनं त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. एका बैठकीत ते अधिकृतरित्या हजर राहून सुद्धा आले. त्यांनी महाविकास आघाडीला एक 39 मुद्द्यांचा किमान समान कार्यक्रम एक पत्र त्यांना, मसुदा त्यांना दिलेला आहे. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा किंबहुना सहभागी झाल्यात, 90% ते झाल्यात, जमा आहेत असं वातावरण लोकांसमोर आहे, महाराष्ट्रासमोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीचं आवाहन प्रस्तावित ओबीसी पक्षाला, छगन भुजबळांना उद्देशून हे करता आहेत. म्हणजे ओबीसींचा जर स्वतंत्र पक्ष निर्माण झाला तर त्याला 100% आम्ही सहकार्य करू. याचा अर्थ काय आहे? जर ओबीसी पक्ष निर्माण झाला छगन भुजबळांच्या नेतृत्वात, प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना सहकार्य करेल, 100% सहकार्य करेल. म्हणजे त्यांच्यासोबत जाऊन तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याची मानसिक तयारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केलेली आत्ता तरी त्यांच्या या स्टेटमेंटवरून आणि काही हालचालींवरून असं दिसते आहे. आता प्रत्यक्षात काँग्रेसमधून बाहेर फुटून अशोक चव्हाण गेलेले आहेत, त्याचा वंचित बहुजन आघाडीला किती फायदा होईल किंवा काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर महाविकास आघाडीत वरच्या इंडिया फ्रंटमध्ये काय राहील हा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु महाराष्ट्राच्या पुरता जर विचार करायचा झाल्यास वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी उभी करून स्वतंत्र निवडणुका लढून भारतीय जनता पार्टीला मदत करते काय? ते करते आहे अशा प्रकारच्या हालचाली दिसत आहेत काय? तर हो, त्या हालचाली सध्या दिसत आहेत. एकदम 100% त्यांच्यावर हा आरोप यासाठी करता येणार नाही की आज त्यांचा स्टँड क्लिअर नाही आहे. परंतु मागचे काही अनुभव, एक 8 ते 9 जागांवर भारतीय जनता पक्षाला 2019च्या निवडणुकीसाठी झालेली वंचित बहुजन आघाडीची मदत, ह्या सगळे फॅक्टर याचा विचार करता आज तरी अशी परिस्थिती दिसते. आणि आता
इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातला महाविकास आघाडी ही अधिक मजबूत होण्याच्या दिशेनं भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी महायुतीला टफ फाईट देण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण त्याचा जर विचार करत असू तर वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर त्यांच्यासोबत जाणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीचा सपशेल पराभव होणं आहे. अशा एका स्टेजला, अशा एका उंचीला सध्या विरोधक आलेले असताना प्रकाश आंबेडकरांची मात्र वेगळी भूमिका, त्या संदर्भातले सतत चर्चा, काहीतरी टीका टिप्पणी, वेगवेगळी स्टेटमेंट, संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं, या सगळ्या वातावरणातून असं दिसते आहे की उद्या जर ओबीसी पक्षांची म्हणजे छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे किंवा मराठा आरक्षण म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातलं जे काही वातावरण राज्यभरात निर्माण झालं असेल त्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी राजकीय पक्ष निर्माण करून ओबीसी जर त्यात येत असतील तर त्या ओबीसीच्या मोठ्या गठ्ठा मतदानाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी मदत करेल. म्हणजे तिसरी आघाडी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि जेव्हा तिहेरी फाईट महाराष्ट्रामध्ये होते त्याचा अर्थातच फायदा भारतीय जनता पार्टीला आणि सत्ताधारी महायुतीला होतो. हे क्लिअर आहे, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात एकाच एक लढती लोकसभेच्या झाल्या तर महाराष्ट्रात सध्या जे सर्वे आपल्यासमोर येत आहेत त्या सर्वेनुसार महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाला 22 लोकसभेच्या सीटशिवाय जास्त सीट दाखवत नाही. 26पेक्षा जास्त सीट ह्या विरोधकांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला दाखवत आहेत. परंतु जर तिहेरी फाईट झाली तर त्याचा सरळ लाभ भारतीय जनता पक्षाला होतो आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अनेक फॅक्टर असे आहेत की ज्या फॅक्टरना वाटते की प्रत्येक मतदारसंघात तिहेरी लढत झाली पाहिजे आणि तिहेरी लढत झाली तरच या भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा फायदा आहे. त्या दृष्टीने दुर्दैवाने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची पावलं पडता कामा नये. त्यासाठी इतर सगळ्या आंबेडकराईट असतील, पुरोगामी असतील, या सगळ्या पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी, ज्या संघटना सातत्याने लहान सहान प्रश्नांवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सहकार्य करतात, त्यांनीसुद्धा आंबेडकरांवर, वंचित बहुजन आघाडीवर दबाव आणला पाहिजे आणि ते तिसऱ्या आघाडीचं निर्माण न होता एकाच एक फाईट होऊन या महायुतीचा वरच्या भाजपच्या आघाडीचा कसा पराभव होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आतापर्यंत तरी वातावरण त्या पद्धतीचं दिसत नाही. बघूया पुढे काय होते. छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून बाहेर पडतात काय? प्रकाश शेंडगे त्यांना नव्या ओबीसी पक्षाचं नेतृत्व स्वीकारण्यास भाग पाडतायत का? अर्थात ते झालं तर फार मोठं ओबीसीच्या दृष्टीने चांगलं पाऊल पडेल. परंतु निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने या सगळ्या ओबीसी पक्षाचा, या तिसऱ्या आघाडीचा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला मदतच होणार आहे. त्याच्यामुळे विरोधकांसाठी ही काही फार चांगली बातमी नाही आहे. अर्थात छगन भुजबळ ते त्यांचं नेतृत्व स्वीकारतात काय? नेतृत्व स्वीकारल्यानंतर ते मनापासून 100% त्यात स्वतःला ओतून देतात का, काम करतात का, समर्पित होऊन काम करतात का? कारण शेवटी निवडणुका म्हटलं तर प्रचंड पैसा आणि त्याचं मोठं नियोजन राहते. अर्थात छगन भुजबळांकडे पैशांची कमी नाही, परंतु ते मनापासून त्या पद्धतीनं त्याच्यात पैसा ओततात का? या सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधण्यासाठी निश्चितच आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत मित्रो एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.